का विचारा जरा आता हे लक्षात ठेवा तुम्ही, सगळं काही हेच पापाला कारणीभूत आहे. पण पाप आणि हे पाप पुण्य ज्या गोष्टी आहे पापाच्या आणि पुण्याच्या एका जातीला लागू नाही. यात हिंदू मुसलमान ख्रिस्तानाचा सवाल नाही. पाप आणि पुणे दोनच गोष्टी सगळ्या समाजाला लागू आहे. या धर्म नाही, पंथ नाही, दोनच गोष्टी पापा पुण्याच्या. आणि हे या माणसाला कळते. माणूस ईश्वराचा अवतार याला समजते, सुख करते, दुःख करते, हितघात करते आणि पाप पुणे समजते. म्हणून आता पहा त्या रोगाबद्दल हे की आपलं वागणं गेलं, बोलणं झालं, खाणं पिणं सर्व माणसात झालं आणि इतके जरी जनावर राहतं पशु पक्षी, दवाखान्यात एकही जनावर नाही, जंगलातलंही नाही, गावातलंही नाही, बैल बी नाही, माणसं मावणचं हे कार्बन. एवढाले पोटं खायला लागले, त्याला व्यायाम नाही. ज्ञानेश्वरीच्या 26व्या अध्यायामध्ये तत्वज्ञान पूर्ण आहे. त्या समाधीबद्दल सांग. पुरा 6वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये हे मी सांगायलो हेच आहे. मूलाधारापासून विडा पिंगला परा पचनते सुषुम्ना हे पूर्ण नागनाड ती नाभीपाशी बसून 3.5 वेळे घालून त्या रेचकुंभकामाला श्वास उश्वास ती जागृत होते. ज्या वेळेला समजा एक तिनं ते एटकाळे काढाय सुरू होते त्यावेळेला मनुष्य एकदम असा हलाय सुरू होतो. ते आळे पिळे देऊन ती बैठक जी आहे खाली तोंड करून आहे म्हणलं आहे. नंतर तिचं तोंड एकदा वर जर झालं तर एकदम मनुष्य असा जे डोला लागले नाही. हा मूलाधारातून सुषुम्ना नाड आहे. तिला कोणी नागनाड म्हणलेलं आहे. 3.5 वेळे घालून आपल्या नाभीशी बसलेली आहे. ती ही योगाभ्यासानं किंवा गुरु कृपेनं ती जर जागृत